एकता गाव बचाव समितीचा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। जय महाराष्ट्र, मी प्रदीप पुर्णेकर। आज आमच्या गावामध्ये जी नोटीस आलेली आहे तर त्या नोटिसींसंदर्भात इथं आम्ही मीटिंग आज ॲक्च्युली तहसीलदारतर्फे इथं तोडण्यास कारवाई करण्यास येणार होते, पण ते काही कारणामुळे आले नाही, पण ते नंतर परत येतील म्हणून आम्ही आज इथं प्रेस नोट घेतलेली आहे। याच्यामध्ये मीनाक्षी राजेंद्र शिंदे माजी महापौर त्यांनी अर्ज केलेला आहे का ही जागा किंवा इथं राहणारे जी लोक आहेत ही गुरुचरण आणि या जागेवरती आहे आणि हे गाले आत्ताच्या याच्यात बनवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता हा हॉल आहे, पाटीदार हॉलचा उल्लेख पण केलेला आहे त्यांनी का हॉल बनवलेला आहे। तर तो हॉल 2/1/2013ला बनवलेला आहे आणि URP-20 मार्फत म्हणजे URP-20 हा जो पूर्ण याचा नकाशा आहे तर हा URP ज्याच्यामध्ये शिवाजीनगर, मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर, गणेश नगर, निर्मलानंद नगर हे सर्व काही येतं आणि आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यांनी जे दिला होता मुख्यमंत्री आश्वासन लेटर आणि इलेक्शनमध्ये पण या प्रतिवर्ती या लोकांनी जे काय वोट मागितले किंवा पेट्या आपोआप भेटल्या त्यांचा आम्हाला लेना देना नाही, कारण हे आज आमचा घरांचा विषय आहे, इलेक्शन संपलेला आहे। हा URP-20चा नकाशा आहे। तर हा नकाशा हे मानपाडा हा हायवे आहे, तिथून जो होतो या आझादनगर, मानपाडा, गणेशनगर, शिवाजीनगर हे असं जाऊन आझादनगर ही पूर्ण बाउंड्री म्हणजे कोलशेतपासून आपण जो राऊंड टर्न मारतो प्रभाग क्रमांक 3 जो आहे तो प्रभाग क्रमांक 3 हे पूर्ण याच्यामध्ये आलेलं आहे आणि जर URP-20 मध्ये जर आलेला आहे आणि आज इथं नंबर पण टाकलेले आहेत जे शासनाने टाकलेत, आम्ही टाकलेले नाहीत। तर बोललो ही बाई जी आहे महापौर बाई त्यांनी हे लेटर तुम्ही व्यवस्थित बघा, जो लेटर दिलेला आहे तो सर्वात पहिला त्याचा मी निषेध करतो का त्यांनी महापौर म्हणून लेटर दिलेलं आहे। आज त्या 2017 ते 2019 पर्यंत महापौर होत्या, पण त्यांनी लेटर महापौरचा दिलेला आहे, हे कोणी देऊ नाही शकत। पहिली गोष्ट, खाली भले त्यांनी माजी नगरसेवकचा मारला असेल पण आज पण त्या महापौर म्हणूनच लेटर जर देत असतील आणि हा लेटर दिलेला आहे, तारीख आहे 3/12/2025, हे तहसीलदारला लेटर दिलेलं आहे त्यांनी। तर हा लेटर जर जर लेटर प्रत्येक जण देत राहिला, माझी महापौर किंवा कोण, मग बोललो झाला हे सर्व, कारण यांना ही अधिकार नाही। ज्या दिवशी तुमचा नगरसेवक पद रद्द होतो त्या टायमाला तुमचा जो लेटर ॲड आहे तो कामी येत नाही आणि तुम्ही कोणालाही दिला तर त्याच्यावरती शासकीय कारवाई झाली पाहिजे, ही बोललो सर्वात पहिली गोष्ट। आणि त्यांनी या लेटर ॲडवरती तहसीलदारला दिलेलं आहे आणि जर URP-20 मध्ये जर असेल तर ते कुठे राहिलं, त्यांचा घर कुठे आहे? मीनाक्षी शिंदे। आता तुम्ही लेटर तर बघा, 2020 पर्यंत जर मान्यता त्यांचा जे काही तिथं चालू असेल ते बघून घेतील। ह्या मॅडमला बोललो कोणी हक्क दिला हे करायचा आणि बोललो हिला एवढा मोठा आशीर्वाद आहे का ही बोललो एकनाथ शिंदे साहेबांचा पण बोललो हे धुडकावून पुढे चालला। गाव बचाव कृती समितीने आमचे 72 प्रश्नांचे उत्तरं घेतली आणि बोललो आज ते आम्ही त्यांना क्लस्टरला सपोर्ट पण करतोय जे काही 72 प्रश्नांची उत्तरं घेतल्यानंतर। आणि जर ते असं जर काय करत असतील तर पुढे जाऊन आम्ही तोच आंदोलन परत सुरू करू।